विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.2 अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या पाठाच्या पहिल्या पॅरेग्राफ पासून आपण सुरुवात करणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे, शीर्षक आहे अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर म्हणजे या ठिकाणी अचानक गाठ पडणे या अर्थासाठी हा शब्द आलेला आहे. आणि नेमकी लेखकाची कोणाशी गाठ पडलेली आहे ते आपण या ठिकाणी या पाठाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट लाईन विच इज गिवन हियर. पहिल्या ओळीपासून आपण सुरुवात करूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. माझे बाबा हे पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते, खाजगी कंपनीमध्ये. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. एका भव्य परिसरामध्ये, अतिशय मोठ्या अशा परिसरामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी सेपरेट त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल बंगलोज होते, वैयक्तिक त्यांच्यासाठी राहण्यासाठी बंगलोज होते. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या कॅम्पसच्या, त्या परिसराच्या एका कोपऱ्यामध्ये आमचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आमच्या गार्डनच्या बाउंड्री वॉल जवळच त्या अधिकाऱ्यांचा क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. ते जे कंपाऊंड होतं ते ग्रीन ग्रासने अतिशय अद्भुत असं दिसत होतं. कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबेरंगी फुलं होती त्या ठिकाणी. अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. त्या ठिकाणी उंच उंच अशी झाडं सुद्धा होती. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. त्या ठिकाणी ऋतुमानानुसार येणारे भाजीपाला त्या ठिकाणी किचन गार्डन मध्ये पिकत होता. ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज. आणि त्या ठिकाणी असलेले भव्य अशी जी झाडं होती. कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. आणि ही झाडं नियमितपणे आकर्षित करत होती. कोणाला आकर्षित करायची? ती स्क्विरल्स, खारुताईंना. अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींना सुद्धा ते आकर्षित करायचे, कारण त्यांना त्या ठिकाणी त्या झाडांवर राहण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था व्हायची म्हणून. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अन अश्वथा ट्री नियर बाय. त्या ठिकाणी जवळपास असलेल्या अश्वथा या झाडावर सुद्धा माकडांचा एक ग्रुप त्या ठिकाणी रहिवासासाठी आलेला होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते सर्वजण आमच्या जीवनातला एक हिस्सा बनलेले होते, एक भाग बनलेले होते. आमच्या दैनंदिन जीवनाचा ते एक भाग बनलेले होते. त्यांना त्यांची सवय झालेली होती लेखकाला. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. शनिवारी दुपारी एक घटना घडली आणि त्या घटनेने माझ्या जीवनावर एक वेगळा परिणाम घडून आणला. And unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. निसर्गाची जी काही निर्मिती असते, परमेश्वराची जी निर्मिती असते, त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर, न्यू फॅक्टर म्हणून आपण त्याला, न्यू डायमेन्शन मीन्स न्यू फॅक्टर, नवीन घटक त्या डोळ्यासमोर, त्यांच्या लेखकाच्या डोळ्यासमोर आले. अनफोल्डेड झाले, रिव्हील्ड म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर ते त्यांना दिसायला लागले. इट वॉज a few days into the Puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. सुट्या लागलेल्या होत्या. It was a few days into the Puja vacation. Just like for any other child, इतर मुलांसारखाच the holiday provided an opportunity for me to become engrossed in various magazines. इतर मुलांसारखंच मला सुद्धा या सुट्यांमध्ये काहीतरी आपण स्वतः बिझी असावं या उद्देशाने मी सुद्धा काही मॅगझिन्स घेतली, पुस्तकं घेतली, गोष्टींची पुस्तकं घेतली. आणि फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीजन, आणि त्या ऋतूमध्ये, त्या सुट्यांमध्ये मी ती पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. आफ्टर अ हार्टी लंच. आता त्या ठिकाणी जी नेमकी घटना घडली त्या घटनेबद्दल त्यांनी या ठिकाणी पुढे दिलेले बघा. आफ्टर अ हार्टी लंच, दुपारच्या पोटभर जेवणाच्या नंतर, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap. दुपारी वामकुक्षीसाठी माझ्या आईवडील आणि माझी मोठी बहीण हे सुद्धा दुपारी त्या ठिकाणी जेवणाच्या नंतर ते पडले होते किंवा लेटले होते, झोपले होते असं आपण म्हणू शकतो. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी मात्र माझं गोष्टींचं पुस्तक घेऊन ते पुस्तक मी वाचत होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. एक साहस कथा त्या पुस्तकाच्या माध्यमातून मी वाचत होतो. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. अतिशय शांतता होती, दुपारची वेळ होती आणि त्या शांततेमध्ये
माझ्या घरातले जे मेंबर्स होते त्यांचा घोरण्याचा जो आवाज होता त्याच्यामुळे थोडंफार डिस्टर्बन्स मला होत होता, ती शांतता भंग होत होती. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज, चिमण्यांचा मध्येच त्या ठिकाणी असलेला चिवचिवाट, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, द स्ट्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड, कावड्याचा कर्कश आवाज आणि त्या ठिकाणी काईट फ्लाइंग पतंग उडवण्याचा त्या ठिकाणी मुलांचा आवाज असेल, कर्कश आवाज. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ड इन द बुक, आणि मी मात्र माझ्या पुस्तकामध्ये पूर्णपणे गळून गेलेलो होतो, ते पुस्तक वाचण्यात मग्न होतो. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला कुत्र्यांच्या एका झुंडाचा किंवा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज माझ्या कानावर आला. काही अंतरावरून ते भुंकत होते. आय चोज टू इग्नोर द कमोशन, थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. आणि माझ्या डोक्यात विचार आला काय हे कुत्रे नेहमीच भुंकत असतात, एखादं डुकराचं पिलू वगैरे त्यांना सापडलं असेल आणि त्याला पकडण्यासाठी ते त्याच्या मागे गोंधळ घालत असतील, गोंगाट करत असतील. कमोशन मीन्स नॉईज अँड कन्फ्युजन, गोंधळ घालत असतील, ते गोंगाट करत असतील. हॅपलेस मीन्स अनफॉर्च्युनेट, दुर्दैवी असं एखादं डुकराचं पिलू त्यांना सापडलं असेल आणि ते त्याच्या मागे भुंकत असतील, असा विचार त्या लेखकाच्या डोक्यात आला. बट सून, परंतु लवकरच, द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. ते जे कुत्र्यांचं भुंकणं होतं ना ते खूप मोठ्याने त्याचा आवाज वाढला, अँड मोर ॲग्रेसिव्ह, आणि अतिशय तीव्रपणे ते भुंकू लागले. अँड द अलार्म कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफोनी. आणि त्याच्या बरोबरच त्या ठिकाणी कावड्यांचा जो थवा होता त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी आवाज यायला लागला. कॅकोफोनी मीन्स लाऊड हार्श नॉइजेस, त्यांचा मोठ्याने आवाज, कावड्यांचा सुद्धा गावगाव. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि नंतर मात्र मला डिस्टर्ब व्हायला लागलं, माझ्या वाचनामध्ये अडथळा निर्माण झाला आणि अगदी जवळ तो आवाज माझ्या कानावर यायला लागला. नेक्स्ट पेज. या ठिकाणी बघा एक चित्र आपल्या समोर दिसतंय. लंगूर आहे, माकड आहे, एक छोटं पिलू त्याच्या हातामध्ये आहे माकडाचं. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि माझ्या मनात सुद्धा एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता निर्माण झाली. लिव्हिंग द बुक असाइड, I rushed to the veranda to see what was going on. Got the better of एक फ्रेज आहे, overpowered, defeated. म्हणजे जी क्युरिओसिटी होती, उत्सुकता होती, तिने माझ्यावर विजय मिळवला. मला त्या उत्सुकतेपोटी मी बाहेर पडालो. लिव्हिंग द बुक असाइड, पुस्तक सोडून, आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि मी वरांड्यावर धावत गेलो, नेमकं काय चाललंय, काय घडतंय हे पाहण्यासाठी. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. ओके, हा नेक्स्ट पॅरेग्राफ आहे. याला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला ऐकायला येतं बेटा व्यवस्थित? समजतं हे सगळ्यांना? ओके ओके, लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस. माझा कटाक्ष किंवा माझी नजर त्या रूफकडे, छपराकडे, ऑफ द क्लब हाऊस, क्लब हाऊसच्या छताकडे माझं लक्ष गेलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल, आणि अतिशय भयंकर वस्तू मला त्या ठिकाणी दिसली. मग काय दिसलं असं नेमकं लेखकाला? अ बिग मेल लंगूर, एक मोठा लंगूर, जे आपण पिक्चर मध्ये या ठिकाणी पाहिलं, चित्रामध्ये पाहिलं. अ बिग लंगूर, एक मोठा माकड, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. ॲपरंटली, कदाचित तो त्यांच्या ग्रुपचा लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, आणि त्याच्या हातामध्ये एक छोटंसं बेबी लंगूर होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्याला तो अतिशय निर्दयीपणे त्याला तो चावा घेत होता. कदाचित त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने तो सर्व करत असावा. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या लहान बाळाची जी आई होती ती बिचारी म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला, हेल्पलेस होती ती. आणि ती अतिशय केविलवाणीपणे ते सगळं पाहत होती, कारण काही करू शकत नव्हती, तिला काही करता येत नव्हतं. अँड अदर लेजर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वे आर scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आणि त्या गटातले जे काही माकड होते ते सुद्धा इकडे तिकडे विखुरलेले होते आणि ते सुद्धा फक्त गंमत पाहत होते त्या लहान बाळाला तो ठार करत असताना त्यांचा लीडर. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. I recall the terrible custom. त्यांची या प्राण्यांची एक रूढी परंपरा मला माहित होती, मला ती आठवली. इन द एनिमल क्लॅन, त्या प्राण्यांच्या याच्यामध्ये, क्लॅनमध्ये, क्लॅनचा अर्थ दिलाय अ व्हेरी
व्हेरी लार्ज फॅमिली, म्हणजे त्यांचं मोठं कुटुंब, त्यांचा एक हे म्हणू आपण कुटुंबच म्हणू. तर त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या क्लॅनमध्ये, त्यांच्या प्रजातीमध्ये अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी. जो काही डॉमिनंट मीन्स पॉवरफुल सुपेरियर, त्यांचा जो लीडर असतो ना, शक्तिशाली जो लीडर होता, मेल नर म्हणू आपण त्याला, नर माकड, युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी, तो दुसऱ्या मेल बेबीला त्या ठिकाणी टिकू देत नव्हता, राहू देत नव्हता, जिवंत राहू देत नव्हता. और ऍडल्ट किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल त्याला सुद्धा टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, कारण त्या ग्रुपच्या लिडरशिप त्याला टिकवायची होती. म्हणून तो कोणत्याही मेल लंगूरला किंवा बेबी असेल आणि त्याच्या हातामध्ये आता हे लहान मेल लंगूर, बेबी लंगूर सापडलेलं होतं, ते नर जातीचं होतं म्हणून तो त्याला ठार मारत होता. अशी ही पूर्वी प्रथा होती, परंपरा होती, आणि ती त्याने लेखकाने ऐकली होती आणि या गोष्टीची त्याला तेव्हा आठवण झाली. कदाचित असं असू शकतं. विदाउट लुझिंग एनी टाइम, कोणताही वेळ वाया न घालवता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल अ पीस ऑफ स्टोन ऍट द मॅराउंडिंग लंगूर. काय केलं त्या लेखकाने, एका हातामध्ये काठी घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये त्याने एक दगड घेतला आणि काय केलं, मॅरॉल्डिंग म्हणजे या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे का छळ करणे. मॅरॉल्डिंग म्हणजे काय, छळ करणे असं त्याचा अर्थ दिला त्याने. सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक. येस. आणि अशा प्रकारे त्याने त्याला दगडाच्या साह्याने त्याला मारण्याचा त्याने प्रयत्न केला. द लंगूर वॉज so infuriated that it hardly took any notice of my assault. लेखकाने जो वार केला, दगड मारण्याचा प्रयत्न केला, काठीच्या साह्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तर याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. अँड बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. अजून मी दगड त्याच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. आणि त्याच्याबरोबर कुत्र्यांचा सुद्धा आवाज वाढला. The change circumstances, परिस्थिती बदलली, and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि आपल्यावर अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे झालेल्या हल्ल्यामुळे तो जो मेल लंगूर होता तो घाबरला आणि त्याने काय केलं, त्याच्या हातामध्ये असलेल्या बेबी लंगूरला त्याने हातातून खटली सोडलं. स्लोपिंग रूफ, त्या उतरत्या छत्रावर त्याने टाकलं आणि तिथून त्याने पडकला. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. लिस्टलेस मीन्स विदाउट एनी एनर्जी. त्याने इतका चावा घेतलेला होता का त्याच्यामध्ये प्राण नसल्यासारखं ते बेबी लंगूर होतं. अशा पद्धतीचं ते बेबी लंगूर होतं. शेवटचे 10 मिनिटं शिल्लक आहेत बेटा. ओके, येस, जेवढं होईल तेवढं आपण कम्प्लीट करू. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. ते जणू काही मेल्यासारखं, अगदी मेल्यासारखं ते बेबी लंगूर झालेलं होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. त्याचं शरीर त्या उतरत्या छपरावरनं निसटलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स grew manifold at the prospect of a good kill and meal. मॅनिफोल्डचा अर्थ दिला त्याने मोर अँड मोर, अधिकाधिक. पॅक ऑफ डॉग्स गिव्ह मोर ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मिल. गुड किल, त्या ठिकाणी असलेली जे कुत्र्यांची झुंड होती त्यांना असं वाटलं का आपल्याला आता या ठिकाणी एक चांगली मेजवानी मिळेल. प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल, फ्युचर बेनिफिट, म्हणजे त्या उद्देशाने ते उत्साहित होते कुत्रे. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. आणि त्या लेखकाने काय केलं, त्याच्या हातामध्ये काठी होती, त्या काठीच्या साहाय्याने त्यांनी त्या कुत्र्यांना तिथून हाकललं आणि त्या माकडाच्या पिलाची शेपूट त्याने पकडली. द बेबी अपीयर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते जे लहान लंगूर होतं ना ते अतिशय इनर्ट म्हणजे पॉवरलेस, मोशनलेस, शक्तिहीन झालेलं होतं. लाईफलेस, जणू काही ते मेल्यासारखंच होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि तो खरंच मेल बेबी होता. आणि ती कथा जी त्या लेखकाला आठवलेलं होतं ती गोष्ट त्या ठिकाणी खरी होती का त्याला मारण्यासाठी, ठार करण्यासाठीच तो डोमिनंट मेल होता त्यांच्या ग्रुपचा, तो लीडर होता आणि या बेबीला जगू द्यायचं नाही या उद्देशानेच तो त्याला ठार करत होता. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा. या गोंगाटामुळे काय झालं, माझे आई वडील आणि बहीण सुद्धा वरांड्यावर आली. अँड वी आर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि मी या बेबी लंगूरला वाचवण्याचं जे काही रेस्क्यू ऑपरेशन होतं त्याला वाचवण्यासाठी मी जे प्रयत्न करत होतो त्याचे ते साक्षीदार बनले. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे शेजारी सुद्धा लोक त्या ठिकाणी जमा झाले.
I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. त्या बेबी लंगूरला मी आमच्या बॅकयार्ड म्हणजे मागच्या घराच्या मागच्या बाजूला मी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी असलेल्या त्या पोल्ट्री कूप मध्ये जे काही पोल्ट्री कूप होतं त्या ठिकाणी त्याला मी बसवलं, त्याला मी ठेवलं. कोणाला? त्या पिलाला. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या शरीरावर त्याने खूप चावा घेतलेला होता, अनेक स्क्रॅचेस होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही जखमांमधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. हालचाल अजिबात ते करत नव्हतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी मला फर्स्ट एड बॉक्स आणून दिला. त्या मदतीने त्याच्या जखमा मी साफ केल्या, स्वच्छ केल्या, त्याचं ब्लिडिंग थांबवण्यासाठी प्रयत्न केला. आय वॉज रिलीव्ह टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आणि मला त्या ठिकाणी ते बेबी त्याचा श्वासोच्छ्वास चालू होता हे सर्चिंग केल्यानंतर, सापडल्यानंतर, समजल्यानंतर मी थोडासा श्वास किंवा सुस्कारा त्या ठिकाणी टाकला. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. त्याचा जो श्वास होता तो अतिशय हळुवारपणे तो श्वास घेत होता, परंतु तरी सुद्धा श्वास त्याचा चालू होता, हे खूप महत्वाचं होतं. Splashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts, त्याच्या तोंडावर मी थंड पाण्याचे शिंतोडे मी त्याला त्याच्या चेहऱ्यावर मी मारले आणि काही प्रयत्नांच्या नंतर ही सॅट अप, तो उठून बसला. He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. खूप घाबरलेलं ते बेबी लंगूर होतं आणि त्याच्यामुळे ते खूप थरकाप त्याच्या अंगामध्ये होत होता. भीती त्याच्या मनामध्ये खूप होती. लीफ इन द वाइंड, जणू काही वाऱ्यामध्ये पान जसं चालतं तसा तो थरथर उडत होता. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे जे छोटे छोटे डोळे होते ते अश्रूंनी भरलेले होते. अँड ही स्टार्टेड टू सॉब, तो हुंकार देत होता. विथ अ मफल्ड क्राय, म्हणजे मध्येच तो ओरडत सुद्धा होता, रडत होता, हुंके देत होता ते छोटंसं बाळ. कारण त्याला त्या अतिशय घाबरलेलं ते होतं. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड, जणू काही लहान बाळ आपलं कसं रडत असतं तशा पद्धतीने ते बेबी लंगोर सुद्धा रडत होतं. वूड आफ्टर एक्सप्रेसिंग ट्रॉमा ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे खूप त्याला यातना त्याने सहन केलेल्या होत्या त्या ठिकाणी. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ऍक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेसिटंट बाईट. मी त्याला एक केळ सोलून त्याला दिलं खाण्यासाठी, त्याने ते स्वीकारलं. अँड हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेसिटंट बाईट्स, आणि नंतर मात्र ते खायला लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. त्या बेबी लंगूरकडे माझं पूर्ण लक्ष होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच. अनकॅनी फिलिंग, अनकॅनी एक शब्द दिलेला आहे या ठिकाणी, पाहूयात आपण. अनकॅनी, वेर इज अनकॅनी? ओके. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly I had an uncanny feeling of being watched. त्याला पाहत असताना माझ्या मनामध्ये वेगळे विचार या ठिकाणी आले. I turned away from the coop and looked up. आणि मी थोडंसं त्या ठिकाणावरून थोडा बाजूला झालो पाहण्यासाठी. There sat the mother langur on our kitchen roof. आमच्या किचनच्या छतावर त्याची आई बसलेली होती. Watching every move I made. मी काय करतोय त्याच्याकडे तिचं लक्ष होतं. She simply sat there quietly. ती शांतपणे तिथे बसली होती, as if convinced that no harm was being done to her child. तिची खात्री झालेली होती, तिला खात्री पटलेली होती की आपल्या बाळाला या ठिकाणी कोणताही धोका नाही, उलट ते त्याला मदत करतात हे तिने पाहिलेलं होतं, ओळखलेलं होतं. Meanwhile, मध्यंतरीच्या काळात त्या वेळेमध्ये द बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. त्या बेबी लंगूरला त्याच्या आईचं अस्तित्व जाणवलं. त्याची आई त्याला दिसली. अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. ते पुन्हा हुंके देऊन रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कोप टू अलो द मदर ऍक्सेस टू हर बेबी. मी थोडासा बाजूला झालो आणि त्याची आई त्या बाळाजवळ येईल या उद्देशाने. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कोप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. लगेच मी थोडा बाजूला झाल्याबरोबर त्याची आई त्या ठिकाणी आली. मूव डाऊनवर्ड्स, ती खाली त्या छतावरून खाली आली आणि त्या कूपमध्ये तिने तिच्या बेबीला पकडलं हातामध्ये, बाहूंमध्ये. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. त्या आईने त्याला हातात घेतल्यानंतर त्याच्या सगळ्या जखमा तिने न्याहाळल्या, त्याची तपासणी केली, त्याला पाहिलं. अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम. आणि तिच्या हातांमध्ये तिने त्याला
घट्ट पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन हर केअरिंग आर्म्स. त्याच्या आईच्या अतिशय काळजी असलेल्या त्या बाहूंमध्ये त्याला अतिशय शांतपणा त्याला वाटला, त्याला अतिशय आराम वाटला. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. थोडा वेळ त्याला त्याच्या आईच्या बाहूंमध्ये त्याला छान वाटलं. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. Pondering एक शब्द आलेला आहे इथं, नवीन शब्द. Pondering means think over deeply. The mother sat still with the baby in her lap for a few minutes. थोडा वेळ ती त्या बाळाजवळ बसली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. आपलं बाळ आता सुरक्षित आहे, आता आपण बाहेर जाऊ शकतो, तो मेल लंगूर जो तो तिथून निघून गेलेला आहे, या सगळ्या गोष्टींची खात्री झाल्याच्या नंतर फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. आणि जेव्हा ती तिथून सुरक्षितपणे निघण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेस काही सेकंद तिने मागे ओढून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांमध्ये इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तिच्या डोळ्यांकडे पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये जो कृतज्ञतेचा भाव होता तो मी आज सुद्धा विसरू शकलो नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी. तिने त्या डोळ्यांमधून कृतज्ञता व्यक्त केली होती फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. तिच्या बाळाला वाचवल्यामुळे. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन्स. त्या ज्या भावना होत्या, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि तिच्या त्या नजरेतून, कृतज्ञतेच्या भावनेतून, तिच्या डोळ्यांमधून तिने ती भावना व्यक्त केली, ते आभार मानले होते. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. तिच्या हातामध्ये तिचं बाळ होतं. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. आणि नंतर तिने उडी मारली आणि त्या आमच्या किचनच्या छतावर ती पोहोचली. She surveyed the area for the vicious male langur. तिने पुन्हा त्या परिसराचा तिने निरीक्षण केलं. तर तो विकेड मेल, विशियस मीन्स एविल, विकेड मेल लंगूर, तो जो मेल लंगूर होता तो तिथं नसल्याची तिने खात्री केली. अँड देन leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. आणि त्या व्हायलंट एन्काउंटर झालेल्या त्या ठिकाणापासून विरुद्ध दिशेने ती त्या बाळाला घेऊन निघाली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord. या एक आई आपल्या पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील जो संवाद आहे आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे. आणि एकमेकांच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ establishing a bond through trust, compassion and mutual understanding. आई वानरीने मला दाखवून दिलं का मनुष्य व प्राणी यांच्यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. 55 years have passed since that day. त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेलेली आहेत. आय एम नाव 70 years old. मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तपन मुखर्जी यांनी लिहिलेला हा पाठ ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड.